आपण कुठं चाललोय? राधे मित्रांनो, कसं काय मजेत ना? मजेतच राहा. आता मी आनंदाच्या घराखाली आलेलो आहे. तो आला का मग निघायचं आहे. आणि गौऱ्याने त्यांना फोन केला होता. ते म्हणते तर 7:30च्या आसपास निघू, ते 8च्या आसपास निघू म्हणून. आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. ते तेच सांगते ना आता कुठं जायचं आहे कुठं नाही मला माहिती आहे. पण ती ऐन टायमाला कॅन्सल करीत असतात पोरं. हे लय उशीर लावतो राव आनंद यायला. थांबलं आहे पेट्रोल भरायला. चष्म्याला काय करावं असं काय होतं आहे. पेट्रोल भरायला थांबलं आहे. तुम्ही नवीन असल्यावर आहे ना सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्लॉग शेअर करा जास्तीत जास्त. आता आम्ही घेतोय चहा प्यायली ना. मी त्याला बोलून घेतलंय तेव्हा इकडं कुठं तर ही आहे गाडी. इथं हे डाग पडलाय राव, काय करावं असं. नाही गाल का म्हणतो मी चॅटमध्ये ते म्हणतो आला मी कामवान ते घेऊन येतो म्हणे. कामवान आरसा मेकअप करायचा का तिथं. हां ते म्हणतो लय भारी भारी फोटो काढायचे बायोडेटा टाकायचं. मी त्याला फोन केला होता. येतं याच्या रूम खाली. ते आलं का मग गाडीचं नियोजन लावायचं आणि मग निघायचं. निघल्याला जे पटायसाठी फोटोशूट चालू आहे सगळा बरं का, दुसरं काहीच नाही. हां त्यासाठी सगळं एवढी मेहनत घेऊन राहिला मित्रासाठी आणि आम्हाला पण सकाळ सकाळ एवढं. मग एवढी थंडीनी आमचे शेट आले दादा फोटोशूट करणार. चॉकलेट बॉय काय आणले हातात ते चष्मा बाबो काय नाद तुझ्याकडे पण घर गाव रे. अरे यो चष्मा मी लावलात मग तोंड दिसायचं रे आपला. ते बारीक आहे का बरं उड याला चष्मा सांभाळताय ना पोरी कसं सांभाळायचं. सांभाळता येईल चष्मा नाही सांभाळता येईल. दोन आणले काय अरे आपण गेलो होतो ना तेव्हा घ्यायला. असे बी प्रेम असतात का मग. ती पिवळी कुठे गेली. ते खोलायचं कसं काढायचं कसं काय लिंक काय ते मी येऊ चष्मा घ्या ना गाव रे. ठीक आहे आपण जाऊ एक दिवस. याच्या सगळ्यात पडत आहे भाऊ आज काय धार्जिन नाही काय काय आला जमला झाला भाऊ रेडी. लाव बरं चष्मा गावरे तू मी निघासला बरं निघला चष्मा मला घाबरा दिसायचा राव. लावून तर बघ दिसला तर दिसला. हा हा काय विषय नाही. फोटो काढा पुरतं बस झालं. स्नॅप इथे गावऱ्या गाडी काढतोय आणि अरे माझा पहिले मला हे करू दे. हे आमच्या इथलं हॉस्टेल आहे पोरांचं आहे ना. इथे माझी गाडी लावलेली हॉस्टेलवर आणि आता आम्ही तिघं चाललोय. आपण कुठं चाललोय लेक्चर पाठायला चालले. मला सोडायला घेऊन चालले तर आम्ही एका लेक्चर करणार नाही आता. गेलंच नाही लेक्चर चालू संपलं का गाडीचा पायला गेअर गाडी गाडीचा व्हायचं काही लोक माझं पुढे नीट बरं गावर आहे गाडी गाडी जायच्या अगोदर आम्ही एकदा देवाचे दर्शन घेतलेत. आता जायचं आहे मग जानवी महालावर. पहिले लेक्चर काय केलेलेच नाही आम्ही. पहिले काय कोणतेच लेक्चर नाही. पोलीस लोक असतील काय काय पत्रकार पोलीस लोक आपण ताव गुमडून गेलो. पत्रकार चौधून कुठं जायचंय. पै आपण इकडून गेलो होतो कापड बाजारातून. आता एवढ्या याच्यात तिकडून जायला सोपं राहील आपल्याला. पोलीस लोकांना मी दिलंय निघायला उतरून कारण की ती काय जाणार आहे ना कुठं त्यापेक्षा उतरून दिलेलं बरं. आता थोड्या वेळ पुढं जायचं. हे मेन चौकी जायचं नाही तर मग इथं कोण नाही सांगितलं कसं आहे. नाही काय येईन मग मागून आता काय बरं सामान घेऊन सामान दाखवायचं ये लवकर. पोलीससाठी एवढी मेहनत पोलीससाठी पैसा डायरेक्ट कमी नाही करायला पाहिजे कधी. नाश्ता करायचा अरे मोठा ये
काय देऊ का देऊन बघ नीट धरून बाबा स्टेशनचा पडला तरी जमन पडला पाहिजे पण झालं मोठा वाटतंय तुला आमच्या गावऱ्याला नाही लागलेली गरिबी आलेली डाकू मंगल सिंग आता म्हणाला त्याचा फोन हॅलो याला आहे ना त्या पोरास फोन आलाय ज्यांच्याकडून आम्हाला गाडी घ्यायची होती जायला हॅलो काय म्हणतो बघा हा आता घेतली मी गाडी आलोय बाहेर पण ते ऑर्डर दिली नाही तिकडे खायची गरज होती खावं लागतं ते काढायचं तू पण खावं लागतं सांगा पोटा पाण्याला खावं लागतं स्नॅप काय याचं मी जवळ तेच चालू आलं पोरगी बिरगी घरी तुम्ही पोरीला पाठवू द्या तेवढं ठीक आहे मला घेतलं का कोण खाणार आहे काय कोण नाही खायचं तुला ब्लॉक होईल ब्लॉक करते मला सगळं काही जेवण झालंय आमचं आता आम्ही जेवणच होत आता नॉन स्टॉप जायचं झालंय चालू 12 मिनिटाचा रोड राहिला अरे भाऊ नको मला बे हम जा रहे ऊपर फक्त हळू चालू इकडे बघ कधी ठीक आहे आणू एक दिवस आपण पण जी बॅग आणणार कस नाही चढणार ग्राउंड क्लिअरन्स स्कूटी चलन हा चलन राव स्कूटी चढली असती गाडी चावली गावऱ्याने पाणी आलंय माझ्या डोळ्यात पळाला गावऱ्याला बघून पळाला गाडीवर चढ घेऊन आता आईला उतरून काढला हल्लो जाऊ दे आता पुढचं आलो या का हे इथे जिलेबी मेन म्हणजे मी यांनी घेत पाहिजे चालले गावरे